KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। जावलीधिपती मोरे चषक क्रिकेट स्पर्धा दुसरा दिवस क्रिकेट स्पर्धेचा एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये परफॉर्म करतायत। 8 संघांचे 3 पूल आहेत, ए बी आणि सी। त्यापैकी तुम्ही पाहता त्यामध्ये सी ग्रुपचा हा पहिला सामना इथे सुरू होतोय। सी ग्रुपमध्ये संघ अशा प्रकारे आहेत, झांजवड विरुद्ध दूधगाव, त्यानंतर कळमगाव मोरे वर्सेस गावडोशी KCC, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। त्यानंतर घोडेपारूड विरुद्ध हातलोट आणि सोनाट विरुद्ध रेणोशी असे सामने असणार आहेत। ग्रुप सी मध्ये एकूण 8 संघ परफॉर्म करत आहेत आणि त्या ग्रुप सी मधला पहिला सामना इथे सुरू होतोय। झांजवड विरुद्ध दूधगाव। दूधगाव संघाने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले झांजवड। ज्याप्रमाणे गणेश मोरेने उल्लेख केला की गतवर्षी झांजवड संघाने याच क्रिकेट स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक पटकावला होता, त्यामुळे निश्चितच त्या संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा असेल। सर्वजण निश्चितच एक चॅम्पियनच्या भूमिकेत जो संघ तुम्ही त्याच्यामध्ये फलंदाजी करतोय त्या दृष्टिकोनाने सर्व प्रेक्षक मला त्या बघत असतील। या झांजवड संघाला खूप चांगलं आणि एक विलोभनीय दृश्य तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून। नाना आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, अनुभवी आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर पाहुण्यांचा सन्मान, स्वागत आणि नाणेफेक सुद्धा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे। GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकता स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर। बघा पंच काय सिग्नल करतात, आयोजक जरा प्लीज व्हॉलंटियर्स लक्ष द्यायचं आहे। अंपायरचा काय सिग्नल येतोय। तो ओपनिंग बॅट्समन ऑफ द ग्राउंड फ्रॉम झांजवड जयदीप आणि त्याच्यासोबत आलाय तो मनोज आघाडीला 4 षटकांच्या सामन्यामध्ये डावाला सुरुवात करण्यासाठी। नाना मागच्या 16 वर्षामध्ये आम्ही भरपूर मोठ्या क्रिकेट स्पर्धा कव्हर केल्या, माझा 16 वर्षाचा अनुभव आहे। पण हे असं चित्र मी पहिल्यांदा बघतोय की ज्याप्रमाणे एखाद्या गावाच्या माध्यमातून आपल्या विभागातल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न भरपूर क्रिकेट्समध्ये आम्ही बघितला आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मी पहिल्यांदा बघतोय, सदस्य खूप पहिल्यांदा बघतोय की खूप हिरिरीने ते स्वतः इथे उपस्थित आहेत। कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, चांगला पार पडावा आणि हा प्रयत्न सुरू आहे सर्वांचा। याबद्दल निश्चितच सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर, कारण गावापासून सुद्धा आज आमचे सर्व कार्यकर्ते गावी असणार आहे, कारण आमचा महाबळेश्वर तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ आणि दुर्गम आहे, त्यामुळे तिथे शेतीचं उत्पन्न फार अल्प प्रमाणात मिळतं। तिथे काय त्यांचं उदरनिर्वाहाच्या पुरती शेती नाही आहे, त्यामुळे मुंबईवर निर्भर राहून आमचे 90% लोक मुंबईमध्ये असतात, 10% लोक गावी असतात। तर त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक मुंबईमध्ये असल्यामुळे आम्ही सर्वच जण मुंबई गावावरून सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत। थँक्यू सो मच नाना। आपण पूर्ण दिवसात नानांशी संपर्क साधणार आहोत आणि नाना मला खूप चांगली माहिती देतील महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या पूर्ण परिसरातली। मी महाबळेश्वरमध्ये राहतो, मी गावावरूनच आलोय। थँक्यू सो मच। वळी आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतो म्हणजेच जयदीप आहे। पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, खराब डिलिव्हरी, दिशेवर नियंत्रण नाही, टप्प्यावर नियंत्रण नाही, राऊंड विकेट टाकत असताना ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू निघून गेला। गोलंदाज या षटकामध्ये तो म्हणजेच दीपक आणि पहिला चेंडू तुम्ही वादत पंच आम्हाला सिग्नल करतायत वाईड, शशी मेहर। धाव संख्येचा श्रीगणेश झालाय वाईडच्या स्वरूपामध्ये। स्ट्रायकिंग एंडला जयदीप तुम्ही पाहतात, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच मनोज। हा चेंडू पुन्हा एकदा खराब। हॅलो, मंडळाचे माजी सचिव प्रकाश महादेवराव मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले असल्यामुळे श्री मधुकर गजानन मोरे यांच्याकडून त्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होतोय। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। 1 बाउन्स सुद्धा कॉल दिलेला आहे पंचांनी, गुड डिसिजन। 2 चेंडू वाईट, कारण हा चेंडू बाउन्सर होता आणि 1 फॉर द ओव्हर हा सिग्नल दिला आहे पंचांनी तो गोलंदाज या षटकामध्ये तो म्हणजेच दीपकला। 2 वाईटच्या धावा, धावसंख्या दाफलकर 2। त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल कृष्णराव मोरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी खास महाबळेश्वरवरून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल श्री दत्ताराम मोरे यांच्याकडून त्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतंय। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद अनिलजी। सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं मनपूर्वक आभार। आपण इथे आलात आणि हा कार्यक्रम निश्चित 4 चांद लावली तुम्ही या कार्यक्रमाला, या पूर्ण क्रिकेट स्पर्धेला।
तर तिसरा चेंडू नो बॉल टाकलाय, कारण चेंडू तुम्ही वाटत बाउन्स झाला होता. सेकंड बाउन्सर, फ्री हिट पुढचा चेंडू. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शांताराम बाळाजी मोरे हे सुद्धा या स्पर्धेसाठी महाबळेश्वरहून आवर्जून वैयक्तिक गाडी करून आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचंही स्वागत श्री शिवाजी देवराव मोरे यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार होतोय. आम्ही त्यांचे आभारी आहोत की ते एवढ्या दुरून या कार्यक्रमासाठी शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. धावसंघ दाफलकर अंकित जरी एकूण 5 धावा. हा चेंडूचा पाठला केला, स्क्वेअर कट, चेसिंग स्क्वेअर कट म्हणावं लागेल. हा असा फटका होता आणि पंचांचा इशारा बघा या चेंडू येतो, म्हणजेच चेंडू सीमारेषेवर 4 धावेसाठी चौकार. चेसिंग स्क्वेअर कट. कंट्रोल करेल, कारण चेंडू सातत्याने बाउन्स होत आहेत, ऑप्शनच्या बाहेर येत आहेत. शेवटी त्या चेंडूचा त्याने पाठलाग केला आणि चौकार ठोकलाय. फुलं लेंथ आहे, ऑफ ड्राईव्ह, संयमी फटका, कंट्रोलिंग स्ट्रोक, बॉटम हँडचा सुरेख वापर आणि निश्चितच 1 धाव. शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू तिथे मात्र जोपर्यंत कव्हर केला तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या अंकित जरी एकूण धावफल करती दुहेरी अंकात 10 धावा आणि स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजय दत्तात्रय सुर्वे यांचंही स्वागत नितीन यांच्याकडून होते. शाल आणि श्रीफळ देऊन सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचंही अभिनंदन करायचं आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंघ दाफलकर 10, स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्ही पाहतात म्हणजेच मनोज. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. स्पर्धेमध्ये एकूण आम्हाला आजच्या दिवसामध्ये 13 सामने कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. बघा अंपायर सिग्नल करतात, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळेवर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, आम्ही समजू शकतो. थोडंसं मात्र त्रास होतोय फिल्डिंग लावण्यासाठी. फुल टॉस आहे, ऑन साईड अप्रतिम फटका आणि गॅप शॉट, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मंगेश ठिकाणी गणेश मोरे यांच्याकडून शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतंय. विजय राजाराम मोरे यांचं स्वागत श्री गणेश मोरे करतायत. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि या षटकातला पुढचा आणि निश्चित म्हणे की निर्णायक चेंडू असावा तो दीपकचा. फुल टॉस आहे, मिस टाइम, क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग मध्ये आणि आउट. फायनली विकेट मिळाली आहे, पण काय सेलिब्रेशन. भले गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्यात काय हरकत नाही, पण विकेट आम्हाला मिळाली. फलंदाज बाद. सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका जास्त. फिल्डिंग करणारा जो संघ आहे तो म्हणजेच दूधगाव यांना विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच विशाल. विशाल विथ ग्लोव्ज येतोय त्याच्या आतमध्ये, ग्लोव्ज घालून बॅटिंग करतोय आणि षटक घेऊन दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क करतो म्हणजे सचिन. विशाल एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची.
विस्फोटक फलंदाज म्हणून ख्याती आहे. बघायचं आहे इथे मात्र विशाल सचिनचं स्वागत कशा प्रकारे करणार. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. गुड बॉल. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर सचिनकडून. आणि अशा चांगल्या खेळाडूंच्या समोर असे चेंडू हाताळायचे असतात, तेच मात्र सचिनने दाखवलं पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 18 एकाकडेच्या मोबदल्यात. चेंडूचा पाठला केला, अप्रतिम फटका, बॅकफूट लावून अप्रतिम टायमिंग आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दे दनादन षटकार. सीसी आणि आहिर NKCC दोन्ही टीम्सने रेडी राहायचंय टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये. ओ मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आणि ते ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. विशाल सारख्या खेळाडूला मात्र इथे झेल देण्यासाठी सचिनने भाट पाडलं होतं आणि सचिन जाऊन तीच चर्चा करतो की झेल महत्त्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस हा वाक्यप्रचार आपण निश्चितच क्रिकेटमध्ये ऐकतो, पण इथे मात्र काय होते, मिस्टेक होते यष्टीरक्षकाकडून. विकेट किपर यष्टीच्या मागे दीपकने पहिल्या षटकात 18 धावांचा खर्च केला, इथे मात्र झेल सोडला तो विशालचा. पुढचा चेंडू ऑन साईडला पुरगायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बघायचं आहे यष्टीरक्षक मागून येतोय तो दीपक, चेंडू ते कव्हर करतोय. धावसंख्या धावफलक 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. फलंदाजी करत असताना झांजवड या संघाची. वैयक्तिक 7 धावांवर आतापर्यंत खेळतो फलंदाज जयदीप ऑन स्ट्राईक. चेंडू हवेमध्ये थोडासा क्रॉस बॅटेड शॉट क्षेत्रशक्ती जज करतोय अक्षय. चेंडूच्या खाली जजमेंट चुकलंय, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. जयदीपच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण बघत आहोत मैदानावर. सचिन. हा चेंडू पुन्हा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अक्षय आता बघायचं आहे जज करणार का, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काय फटका, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो तो षटकार. 6 धावा. ची गती पाहायला मिळते. तब्बल 35 धावा अंकित झाल्या आहेत आणि जाजवण संघाने दाखवून दिलं की गतवर्षी आम्ही 3ऱ्या क्रमांकावर का होतो, त्याची जणू काही त्यांनी चुणूक दाखवली आहे. वाईट सिरीजने पंच करतायत. शशी मेहर आणि सूर्यकांत आडव यांच्या खांद्यावर जबाबदारी 3ऱ्या सामन्याची. 4 ऑफिशियल या स्पर्धेमध्ये काम पाहत आहेत. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बेसबॉल हिट, षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम विशाल. जेल सोडल्यानंतर तो किती आक्रमक होऊ शकतो याचं मात्र उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते आणि जबरदस्त बॅटिंग तो करतोय. वैयक्तिक 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि धावसंख्या संघाची 42 धावा. समोर खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
या षटकात गोलंदाज तुम्ही पाहता मनोजचा वापर केला आहे. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, गुड लेंथवरून चेंडू जास्त उसळी घेत नाही, बाउन्स होत नाही आहे आणि त्याच्या अगोदरच विशाल हा फटका खेळून बसलाय. डॉट बॉल. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत, एक वाईड सुद्धा आहे, एक षटकार सुद्धा आहे. पंचांचा हात अजूनही तसाच आहे आणि गोलंदाजाने चेंडू सुद्धा टाकलाय. यापुढे जोडले जातील KSKचा बुलंद आवाज विकास मोरे, मॅन फ्रॉम बिरमणी. 42 ऑन द बोर्ड. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचं आम्ही निश्चित स्वागत करत आहोत, विकास मोरे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला जज करतोय आणि इथे सुद्धा जजमेंट चुकलं अक्षयचं. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेबाहेर फरार. 2 हातांच्या मधून चेंडू निघून जातोय. सीमारेषेबाहेर 4 धावा. Down. 46 ऑन द बोर्ड. विशाल आणि जयदीप वैयक्तिक दोघांचे कॉन्ट्रीब्युशन. 17 धावांच्या धावची संधी आणि पंचांकडून काहीच रिप्लाय नाही, रिॲक्शन नाही आहे. क्विक सिंगल एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यांदा तुम्हाला जर निश्चित यष्टी जर उडवायची असेल तर तुम्हाला ती यष्टी हातात घ्यावी लागते. हेच पंच सांगतायत त्यांना, खेळाडूंना, की यष्टी तुम्हाला हातात उचलावी लागेल त्या मुवमेंटला. जर तुम्हाला पुन्हा एकदा खेळाडूला जर बाद करायचं असेल तर एकदा चोरटी धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे शॉर्ट मिड विकेटवरून आणि तोपर्यंत धावसंख्या पुढे सरकलेली 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. गावडोशी KUCC आणि त्याचबरोबर आहिर NKCC या दोन्ही संघाचे संघनायक. मंगेश घाडगे, आपण कुठे असाल तर ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. What a shot. संतोषजी चव्हाण हे या मार्गतमाने हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येते आणि मी प्रकाशजी मोरे यांना विनंती करेन की संतोष चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. क्रॅकिंग शॉट फ्रॉम जयदीप, ओपनिंग बॅट्समन. त्यानंतर श्री नारायण लक्ष्मणराव मोरे यांचं स्वागत. मंडळाचे अध्यक्ष श्री BL मोरे यांना मी विनंती करतो की नारायण लक्ष्मणराव मोरे हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. मागचा चेंडू नो बॉल होता, नोवर आलाय तो षटकार. येस, पंच तेच सिग्नल करतायत आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. शशी मेर यांचा सिग्नल येतोय बॅट्समन जयदीपला. पुल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, चेंडू शशीच्या मागे निघून जाते. डॉट बॉल. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. आपण जर उल्लेख केला तर या मैदानावर आपण 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना बघतोय. 18.00 गती, एकच गडी गमावलाय तो फलंदाजी करत असताना झांजवड या संघाने. आणि अप्रतिम बॅटिंग, विशालचं खरंच कौतुक, जयदीपचं कौतुक. अटॅकिंग बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी आणि एका गाडीच्या मोबाईलात 54 धावा त्यांनी अंकित केल्या 3 षटकाखेर. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज इथे वापरलाय संघनायकाने. चेंडू सोपवलाय तो आनंदच्या हातामध्ये. आनंदला बघायचं तर मध्ये धावसंख्येला अंकुश लावावा लागेल कारण धावसंख्या 3 षटकात भरपूर खर्च झाल्यात. 18च्या गतीने तब्बल 54 धावा धावफलकावर. विशाल 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि जयदीप खेळतो तो वैयक्तिक 23 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स आणि दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे. पहिली विकेट आपण जर बघितली ती 15वर गेली होती, पण त्यानंतर मात्र खूप चांगली 18वर गेली होती आणि त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे दुसऱ्या विकेटसाठी. विशालने आल्याच मात्र विस्फोटक अंदाजमध्ये आपली बॅट निश्चितच लहरत असताना आपल्या संघासाठी तो वेगाने धावा जमवतो आपल्या संघासाठी धावफलकावर. निर्णायक षटकामध्ये आनंद आलाय विथ कॅप. पुन्हा आता स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन चेंडू म्हणजे चेंज ऑफ द पेस आहे ते चेंडू मात्र विशाल थोडेसे डोकीदुखी ठरलेत. टायमिंग करू शकत नाही आहे तो आपल्या बॅटमधून. अँड डॉट बॉल. या षटकात त्याला थांबवणं खूप गरजेचं आहे कारण अत्यंत वेगाने 54 धावा आतापर्यंत अंकित झाले धावफलकावर.
गुडलेनचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू ऑप्शनच्या बाहेर. गुडलेन शॉर्ट ऑफ गुडलेन हे सर्व चेंडू सध्याच्या काळामध्ये खूपच प्रभावी ठरत आहेत, इम्पॅक्ट टाकतायत गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि तो चेंडू मात्र हाताळत असताना 2 चेंडू सलग डॉट टाकलेत, ते गोलंदाज आनंद आहे विशालला. पुन्हा शॉर्ट ऑफ गुडलेंथ आहे, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि निश्चितच लांब सुद्धा गेलाय. स्क्रीनच्या वरून सीमारेषे बाहेर बेधुंद फटका, षटकार. Oh, the wicket. Oh, what a shot. Cracking shot, cracking cover drive. Lofted stroke. पंचांचा इशारा, षटकार. ओ वॉट अ शॉट. अजून एक दणकेदार फटका आणि बरोबर आमच्या मान्यवरांना सलामी, पाहुण्यांना सलामी. आणि 3 चेंडू ते 3 ब्लास्ट, षटकार. सात या धावसंख्येवर विशालचा झेल सोडला आणि त्याने मात्र आपल्या झेल सोडल्याचं मात्र रूप दाखवत असताना अक्षरशः धूळधाण केली ती गोलंदाजांची दूधगाव संघाच्या. वॉट अ बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स. विशाल मगाशी जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये त्याला उल्लेख झाला की अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे सर आणि वेगाने फटकेबाजी करतो, षटकार ठोकतो आणि ते षटकार आम्हाला बॅक टू बॅक 4 पाहायला मिळाले. पुढच्या सामन्यासाठी मी इन्व्हाइट करतोय ते म्हणजेच गावडोशी, KUCC आणि आहिर NKCCचे कॅप्टन. टॉससाठी आपण यायचं आहे. सामना असेल तो 3 षटकांचा. आहिर संघाचे कर्णधार आहिर आणि गावडोशी संघाचे कर्णधार टॉस्का बॉस मध्ये यायचं आहे. तर 79 टू विन हे टार्गेट आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा चला टॉससाठी यायचं आहे, आय थिंक तिथे एक कॅप्टन ऑलरेडी आलेला आहे. आय थिंक राहुल तिथे आलेला आहे कॅप्टन. आहिर NKCCचे कॅप्टन. आहिर NKCC कॅप्टन लवकर या. प्रकाश मादेराव मोरे टॉस्का बॉस मध्ये या. टॉस्का बॉस हॅलो. कोयना खोरे, सोळशी खोरे आणि कांदाट खोरे या विभागातून गावावरून जरी कोणी ग्रामस्थ खास या मॅच बघण्यासाठी आलेले असतील तर कुठल्याही संघातील असतील, गावावरून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत करणार आहोत. तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला स्वागताचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू. गावडोशी ना गावडोशी संघाने टॉसविन जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. काय तुमचा कॉन्फिडन्स असेल? 4 ओव्हरमध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? सध्या सेकंड राऊंड आहे तर 3 ओव्हरचा असेल तर 30च्या खालीच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तुमची काय रणनीती असेल? 3 ओव्हरमध्ये किती धावांचा लक्ष ठेवाल?
स्कोअर बोर्डवरती आम्ही चांगलीतली चांगली 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि स्कोअर डिफीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, दोन्ही पण संघांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू गणेश मोरे. या आपण दुसऱ्या सत्राची सुरुवात करत आहोत. 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि साधारण दुसऱ्या दिवसात तुम्ही अनिश्चित आवाज ऐकणार त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण ऐकूया या सत्रात विकास मोरे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद परब सर, तुम्ही आलात सकाळपासूनच्या सत्राचा कार्यभार सांभाळलात त्याबद्दल धन्यवाद. चला वळूया सामन्यांकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथम गणरायाला वंदन करू. एक जीवदानी मातेला, एक गावदेवी मातेला, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा. आपल्या सर्वांच्या गावचे ग्रामदैवत श्री काळभैरव प्रसन्न यांच्या चरणी नतमस्तक होऊन, आमच्या गावचे जागृत देवसासी बैरी जोगेश्वरी प्रसन्न यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी विकास मोर्या समालोचनासाठी सज्ज. आपण पाहतात रणसंग्राम श्री काळभैरव उत्कृष्ट मंडळचा जावली दीपती मोरे चषक 2021 माना सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा एक पूर्ण प्रेक्षकांसाठी आणि मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठानसाठी एक मानाची सन्मानाची एक उत्खंड लागलेली अशी स्पर्धा आज परभणीत पाहतो. दुसरा दिवस प्रथम जांजवड संघाने फलंदाजी केली. अप्रतिम फलंदाजीच्या जोरावरती मात्र सरासरी आणि पहिला षटकार मात्र चौकार मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. मनोज यांच्या पहिल्या चेंडूचं स्वागत केलं. चौकारमध्ये चौकाला धाडलं. मिळवच्या क्षेत्रामध्ये नक्कीच 4 धावेनं खातं खोललं गेलं. नक्कीच चौकारासमोर मात्र श्री गणेशा केला गेला. श्री गणेशा बोलले धन्य धन्य ती माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, प्रथम पूजावा गणपती, हीच आपली भारतीय संस्कृती. 4 या धावाने नक्कीच स्वागत केलं गेलं. पहिल्याच गोलंदाजाचं मनोज यांच्यावरती हवी झाले ते फलंदाज दीपक यांच्यावर मात्र दीपक यांनी मात्र मनोज यांच्या पहिल्याच चेंडूवरती आघात केला. चौकाराची दिशा लाईन दाखवली. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 79 धावा 79. अप्रतिम फलंदाजी गेली ती झांजवड संघ बोलला तर आपला शेजारील गावातील संघ आहे. दोस्ती याराना नक्कीच त्यांच्यासोबत आपल्या सर्वांचा असेल. अप्रतिम अशी खेळ केली आणि इथे नक्कीच झांजोड वर्सेस दुधगाव. तर दुधगाव संघाला थोडीशी रणनीती सूरज जंगम यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम आहे दुधगाव. आता मात्र काय रणनीती असेल त्यांची पाहावी लागेल. पुन्हा वर द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न होता. चांगलं यष्टीरक्षक विशालांच्या पंचांकडे दात मागितली गेली आणि ते पंचांनी मात्र दात फेटाळली. पंचांनी दात फेटाळले की कोणत्याही विकेटचं पतन नाही. मनोजांच्या पुढचा चेंडू मात्र निर्धाव. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. काय रणनीती असेल. मोठं लक्ष टॉप गिअरमध्ये स्टार्टिंग टू एंड मात्र गाडी चालवावी लागेल फलंदाजाला, तरच मात्र कुठेतरी आपण कमबॅक करू शकतो. दुधगाव समोर मात्र मोठंच अवडव्याचं लक्ष आहे. इथे पुन्हा डान्सिंग राऊंड करण्याचा प्रयत्न केला. स्टेजच्या दिशा चढवलेला चेंडू जातो खणखणीत दणदणीत चौकार सोबत मात्र स्कोअरचं उच्चांक वाढताना नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडू अखेर धावसंख्या होते 8, 4 चेंडू अखेर धावसंख्या होते 8. 1 डॉट पहिला चौकार, नंतर पुन्हा डॉट नंतर पुन्हा चौकार. म्हणजे इथे गोलंदाज आणि फलंदाजाचे मात्र समीकरण जुळताना कुठेतरी पाहायला मिळत आहे. तुम्ही डॉट चेंडू काढू शकता तर आम्ही तुम्हाला बाउंड्री लाईन सुद्धा दाखवू शकतो. अशी अप्रतिम अशी रणनीती पाहायला गेली तर दुधगावच्या गोलंदाजाने थोडी निराशजनक अशी गोलंदाजी केली. 79 खूपच हाय त्याचा स्कोर. 24 चेंडूमध्ये 80 रनांचं टार्गेट नक्कीच असेल. प्रति ओव्हरला 20 रन हवे असतील पण अशक्य असं काही नसतं मित्रांनो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांकडे नजरा वळतात. पंचांचं जैसे ते कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करण्याची मात्र संधी देत नाही तो गोलंदाज. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आता धावसंख्या होते 8. शेवटचा चेंडू असेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथ रसाचा मनोज मॅन फ्रॉम झांजवड. इथे मात्र पुन्हा एकेरी धावीला समाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. कॉल कॉम्बिनेशन चांगलं होतं पाहूया आणि यशस्वी सक्सेसफुल होतं नक्की. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 या धावसंख्येने धावसंख्येचा फलक उच्चांक काढताना पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 षटकाखेर कोणताही गडी तंबूच्या अशाला न पडता धावसंख्येत 10. तर थोडंसं मात्र कोंडी होताना पाहायला मिळेल. प्रति सरासरी तुम्हाला 20ची रन रेट हवा होता. मारण्याचा प्रयत्न केला होता मनोज. गोलंदाज फिरकीची कलात्मक अशी गोलंदाजी केली होती. पण ऐकूया सकाळच्या सत्रामध्ये DJ मास्टर यांच्याकडून एक सुरेल संगीत. DJ
हॅलो 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 ओके धन्यवाद. चला वळूया सामन्यांकडे. आता गोलंदाजी मार्क गोलंदाजावरती विश्वास दाखवला गोलंदाज हर्ष. तो या वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेतो हर्ष. तो पूर्ण मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडे. LBWची दाद मागितलेली पंचांनी मात्र जैसी ती भूमिका कोणत्याही प्रकारचं दडपण न येता मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 11. तर थोडंसं शांत गतीने चाललेलं आहे क्रिकेटच्या पंढरीमध्ये. नक्कीच दैदिप्यमान मान सन्मानाची स्पर्धा. जावली दिप्रती मोरे चषक 2021 सर्व उपस्थित व्यासपीठावरती मान्यवर वरिष्ठ मंडळी आणि सर्व युवा पर्व सर्वांचे नक्कीच आयोजकांमार्फत खूप खूप स्वागत असेल. तर विशालेने अप्रतिम अशी फलंदाजी केली. फलंदाजीच्या जोरावरती मात्र स्वतःच्या वैयक्तिक 42 धावांची खेळी करत मात्र संघाला सुस्थितीत आणून ठेवलं. म्हणजे धावसंख्या धावपटलावरती लागते ती. आता सध्याचा स्कोअर असेल तो 11. तर काय रणनीती असेल. चौकार षटकारांची खेळी करायला लागेल. उच्चांक गाठायचा असेल या सामन्यांमध्ये जर आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर इथे मात्र नक्कीच स्टेप आउट केलं गेलं. यष्टीरक्षकाचं कौतुक. विशाल कोणती चुकी करत नाही. गोलंदाजानं चेंडू टाकला. विशाल यांनी मागच्या हातामध्ये विसावला आणि मात्र यष्टीचित झाले. 10 धावांवर वैयक्तिक 10 धावांवरती खेळताना फलंदाज जातो तंबूच्या आशा. करूया विकेटसाठी DJ मार्फत सुनील स्वागत. नंतर मात्र डावखुऱ्या फलंदाजाला संधी मिळते. काय रणनीती असेल. डावखुऱ्या फलंदाजी चौकार षटकारांची खेळी तर करावी लागेल. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देऊन इथे काही साध्य होणार तर नक्की नाही. काय रणनीती असेल पाहावं लागेल पुन्हा एकदा. मारण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. 2 धावेचा प्रयत्न करत होता. कॉल कॉम्बिनेशन चांगलं. स्टॉपचा कॉल नक्की आला गेला. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्येत एकने वाढवेल. धावसंख्येत 12. सकाळच्या सत्रामध्ये तिसरा सामना असेल. काय आता गोलंदाज फलंदाज असेल काय पाहूया. हो नक्कीच LBW इथे मात्र पुन्हा एकदा माघारी. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेटच्या पतनसाठी पुन्हा एकदा DJ मार्फत सुनील संगीत. हॅलो हॅलो. ते पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे एक धावेला नक्की अर्जित केली गेली. एका धावेने मात्र नक्कीच धावसंख्येचा उच्चांक गाठताना पाहायला मिळाला. इथे थोडंसं रणनीती बदलावी लागेल. हॅलो हॅलो. चला वळूया सामन्यांकडे. नक्कीच काय रणनीती असेल पाहावं लागेल. इथे थोडंसं निराशजनक अशी खेळ असेल दुधगाव संघ. आता बस धन्यवाद धन्यवाद DJ क्लिअर आहे आता. तर थोडीशी रणनीती बदलावी लागेल. काय रणनीती असेल पाहावं लागेल. मारण्याचा तर प्रयत्न चांगला होता. हो फुलटॉस चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. नक्कीच बॅटची आउटर एज जगली. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळाली. धावसंख्या होते 15. हॅलो 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 चिक हॅलो चिक
ओके सर, डन. चला वळूया सामन्यांकडे. काय रणनीती असेल पाहावं लागेल. थोडंसं मात्र निराशजनक बॅकफुटला जाताना नक्कीच पाहायला मिळतो तो हा संघ. जेवढं मात्र खेळामध्ये रंगत वाढेल तेवढे प्रेक्षकांमध्ये नक्कीच रंगत वाढली जाते. म्हणून तुम्हाला मात्र मित्रांनो खेळाचं प्रदर्शन अप्रतिम असं दाखवायला लागतं. प्रेक्षणीय सामना व्हावा अशी नक्कीच प्रेक्षकांची इच्छा असेल तर तुम्ही असं शांत गतीने खेळत राहता नक्कीच मात्र खेळपट्टी संयम आणि प्रेक्षकसुद्धा नाराज होतात. तर काय रणनीती असेल पाहावं लागेल. गोलंदाजी मार करतो गोलंदाज लक्षित. चला तर लक्षित त्याच्यावरती मात्र नक्कीच धुरा दिले कर्णधारानं पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया आणि ते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मात्र झेल घेतो मनोज. आणि इथे मात्र पुन्हा एका फलंदाजाची खेळ संपुष्टात येते. इथे थोडंसं टार्गेट खूप होतं. मारण्याचा प्रयत्न तर चांगला करावा लागला असता परंतु काही ते स्कोअरचा उंचाकच एवढा गाठला गेला की त्या पुढे मात्र काही होणं अशक्य आहे. तरी पण रणनीती बदलायला या पुढचा होणारा सामना असेल लक्षितला मात्र हॅट्रिक चान्सची संधी असेल. नामी संधी आत्तापर्यंतच्या पर्वामधील कालची असो सामना आजच्या सामन्यात हॅट्रिकचा हॅट्रिक मात्र कोणीच घेतली गेली नाही. इथे काय रणनीती असेल पाहावी लागेल. हॅट्रिकचा पहिला मानकरी ठरतो का नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा वळला असतील या गोलंदाजाकडे. तर फलंदाजीसाठी येतो तो विजयांची जागा घेण्यासाठी मनोज. लक्ष मोठा आहे परंतु मित्रांनो गंजून संपण्यापेक्षा झिजून चमकणं कधी पण चांगलं असतं. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा. मनोजच आहे मनोज. अकुटप्प्याचा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि 2 धावा नक्की पूर्ण केल्या गेल्या. 2 या धावसंख्येनं धावसंख्या थोडासा उच्चांक परंतु या एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. धावसंख्या धावपटलावरती लागते ती 17. 4 गडी गेले तंबूच्या अशाला थोडीशी रणनीती बदलायला लागेल. इथे मात्र मोठा विजय प्रस्थापित करताना पाहायला मिळतो तो झांजवड संघ. या पुढचा होणारा सामना कळमगाव वर्सेस गावडोशी. इथे पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पाहूया झेल होतो का. झेलचं मात्र ट्राय तर केली. काय झांजवड संघाला कोणतीही प्रकारची घाई करण्याची कदाचित गरज नसेल. लक्ष खूप मोठं आहे. आता बॅकफुटला जाताना नक्कीच पाहायला मिळतो तो दुधगाव संघ. नक्कीच थोडीशी निराशजनक खेळी असेल. कालच्या पर्वामध्ये सुद्धा अशी एक निराशजनक खेळी पाहायला मिळाली. तर प्रेक्षक मात्र नक्की नाराज होतात. जेवढं तुम्ही चांगला मित्रांनो खेळ कराल तेवढे मात्र प्रेक्षक नक्कीच आपल्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता. पाहूया पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या. पंचाने इथं एक्सरसाइज करण्याची संधी दिली. वाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 18. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा बॅटची इनर एज लागली गेली. चेंडू जातो स्क्वेअर लेग. फाईन स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. सॉरी माफ करा 2 धाव अर्जित केले गेले. धावसंख्या होते 22. चला या पुढचा होणाऱ्या सामन्यासाठी मात्र सज्ज राहा. गावडोशी KUCC वर्सेस कळमगाव. दोन्ही संघांना विनंती असेल
शेवटचा षटक असेल, थोडीशी निराशजनक पारी खेळली गेली दुधगाव संघाकडून. कोणत्या प्रकारचा षटकाराची खेळ तर आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. यापुढचा सामना तरी रंगतदार होणार का? नक्कीच प्रेक्षकांची मन वळवणार का? प्रेक्षक नाराज झालेले प्रेक्षकांना मात्र खुश करणार का? कळमगाव वर्सेस गावडोशी KUCC. दोन्ही संघांना विनंती असेल यापुढ सॉरी माफ करा, यापुढचा होणारा सामना असेल आहिर NKCC वर्सेस गावडोशी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून आपला प्रतिस्पर्धी संघ विपक्ष संघ आहिर NKCC यांना मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या पुढचा होणार सामना त्वरा करा मित्रांनो आणि या थोडे सज्ज राहा. चला त्वरा करा सामन्यांकडे वळूया. थोडीशी निराशजनक मात्र 90% बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो तो दुधगाव संघ. इथे विजयश्री मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळतो झांजवड या संघाकडून. थोडासा स्पीडअप घ्या मित्रांनो. झांजवड संघ विनंती असेल, आपण तर विजयाच्या दृष्टीने नक्कीच वाटचाल केली गेली आहे. थोडंसं स्पीडअप घ्या, सेलिब्रेशन नका करू, कारण की यापुढे सुद्धा सहकार्य करत राहाल अशी विनंती असेल तुम्हाला. पोळ्या सामन्यांकडे 7-8 पावलं तर राईट वर द विकेटचा मारा करताना नक्की पाहायला मिळाला. पुन्हा वाईट थोडीशी निराशजनक गोलंदाजी करतो, दिशाहीन गोलंदाजी, लय लाईन थोडीशी भरकटलेली दिसते गोलंदाजाची. बॅक टू बॅक 2 वाईटचं पतन नक्कीच पाहायला मिळालं. दोन या धावसंख्या नक्कीच उच्चांक घेताना पाहिले. या गरज नसताना कदाचित बॅट शॉटच्या पट्ट्यामध्ये जरी चेंडू दिले तरी एकेरी दुहेरी धावच निघली जाणार. वाईट टाकून मात्र मॅच लांबवण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज. पुन्हा चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, 1 धाव अर्जित केली गेली. रनआउटची नामी संधी होती परंतु बचावले. आपल्या सुखरूप क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचल्याने नक्कीच. आता शेवटचे हॅलो, पाली संघाच्या संघनायकांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना आमच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. पाली संघाचे संघनायक. इथे मात्र पुन्हा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि जातो एक्स्ट्रा थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि खणखणीत चौकार. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. पुन्हा वाईटच्या वाईट प्लस अवंतर 1 टोटल 5 धावा टोटल मिळायला गेल्या या चेंडूवरती. काही गरज नसताना कदाचित जरी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू तर मॅच पूर्ण लांबवण्याचा प्रयत्न करत होता हा गोलंदाज. काही चुकी नसताना, काही गरज नसताना मॅचच्या पट्ट्यामध्ये जरी मारायला दिले तरी बॅक टू बॅक 3 वाईट पाहायला मिळाले. एका वाईटच्या स्वरूपात चौकार नक्कीच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. नक्कीच 1 धाव अर्जित केली गेली. एका धाव्यावरती समाधान मानावं लागलं. शेवटचे 2 चेंडू शेष असतील या षटकांमधील. 4थं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना इथे मात्र मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळतो. चला यापुढे होणारा सामना असेल आहिर NKCC वर्सेस गावडोशी KUCC. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच विशालदा यांचं कौतुक असेल, घाई करण्याचा प्रयत्न करतात, पूर्णपणे सहकार्य करत आहेत आयोजकांना. अशीच कदाचित सर्वांकडून अपेक्षा असेल की आपण असं सहकार्य करत जा. इथे पुन्हा एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पाली संघाचे संघनायक समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या सहभागाबद्दल आपल्याला यथोचित सत्कार करायचा आहे. पाली संघाचे संघनायक कृपया समालोचन कक्षामध्ये या. विशाल विनंती असेल मित्र त्वरा करा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. त्याला यापुढे नक्कीच विनंती असेल आहिर NKCC वर्सेस गावडोशी. गावडोशी संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावण्याची कृपा करा. चला आणि इथे मात्र मोठा विजयश्री प्रस्थापित केला तो नक्कीच. बंटी फोटो घ्या. बंटी फोटो घ्या. पाली संघाचे संघनायक यांचा सत्कार मनोहर दाजीराव मोरे यांच्याकडे होतोय. त्याला नक्कीच विजेत्या संघाचा